कृष्णाला या तिच्या सुद्धा नाही कोणीतरी तिला रुसू नको कृष्णाला या तिला कुणी सुद्धा. तर मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, कॅपकट ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली व्हिडिओजवरती क्लिक करून तुमचा मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला सिम्पली ते ॲड करून घ्यायचे. व्हिडिओ ॲड झाल्यानंतर आपल्याला सिम्पली ते कोपऱ्यात क्लिक करून त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर उजवीकडे स्क्रोल करून आपल्याला हे जे एक्स्ट्रा बॉडीवरती क्लिक करून हे सॉन्ग आपल्याला अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली येते त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे. त्यानंतर असं बघा मित्रांनो, पुढे यायचे. मित्रांनो, पुढे आल्यानंतर ते बीट 2 येत असेल मित्रांनो, त्या अलीकडे आपल्याला बीट 1 वरती यायचे. असे बघा जिथे बीट 2 येत असेल त्या अलीकडे बीट 1 वरती येऊन आपल्याला असं बघा कट करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढे जायचे मित्रांनो. अशा बघा बीट 3 आल्यानंतर अशा बघा ते आपल्याला असं बघा मित्रांनो, ते जे आपलं बीट 2 असेल त्याला तिथे कट करून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर जे ते असंच प्रकारे आपल्याला पुढे जायचे मित्रांनो. अशा प्रकारे ते बीट पुन्हा आपल्याला कट करून घ्यायचे. त्यानंतर जे ते आपल्याला अशा प्रकारे सर्व जे बीट असतील मित्रांनो ते आपल्याला इथून स्प्लाईटवरती क्लिक करून बेटा कट करून घ्यायचे. त्यानंतर जे इथे आपल्याला बीट कट करून झाल्यानंतर तिथे आपल्याला फोटो ॲड करायचे. त्यासाठी त्या लेअरला क्लिक करून आपल्याला असं वगैरे उजवीकडे स्क्रोल करून रिप्लेसवरती जायचे. त्यानंतर फोटोजवरती जाऊन तुमचा जो काही फोटो असेल त्याला सिम्पली ते ॲड करून 2 बटनने झूम करून घ्यायचे. बटनने झूम केल्यानंतर असं वगैरे त्याला ॲडजस्ट करून घ्यायचे. अशाच प्रकारे सर्व इथे बीटनुसार फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, सर्व फोटो इथे ॲड झाल्यानंतर त्या पहिल्यांदा स्टार्टिंगच्या फोटोला क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचे. कोंबोवरती गेल्यानंतर इथून तुम्हाला जे ते पेंडुलम 1 हा पेट ॲड करून तो ड्युरेशन फुल करून घ्यायचे. त्यानंतर पेंडुलम 2 त्या पुढच्या फोटोला पुन्हा इथून याचे ड्युरेशन मित्रांनो फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा पेंडुलम 1 त्यानंतर ते सुद्धा ड्युरेशन मित्रांनो असं बघितलं आपल्याला फुल करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा पेंडुलम 2 हा पेट ॲड करायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन आता आपल्याला ते जे येते स्लिप अँड स्लाईड 2 हा ॲड करून ह्याचे ड्युरेशन फुल करून घ्यायचे. त्यानंतर जे येते त्या पुढच्या फोटोवरती जाऊन स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा ॲड करून इथून ह्याचे ड्युरेशन 1.8 सेकंद म्हणजे फुल करून घ्यायचे. त्यानंतर जे येते त्या पुढच्या फोटोवरती जाऊन इन ॲनिमेशनवरती जायचे. इन ॲनिमेशनवरती गेल्यानंतर रॉक व्हर्टिकली हा ॲड करून ह्याचे ड्युरेशन इथून मित्रांनो इथून जे आहे ते आपल्याला 1 सेकंड ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा कोंबोवरती जायचे. इथून जे येते आपल्याला डिस्टॉर्ट राईट हा ॲड करून इथून ह्याचे ड्युरेशन मित्रांनो फुल करून घ्यायचे. त्यानंतर जे येते त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा आपल्याला इन ॲनिमेशनवरती जायचे. इन ॲनिमेशनवरती गेल्यानंतर स्विंग बॉटम हा ॲड करून ह्याचे ड्युरेशन फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर इथून ड्रॉकवर ह्याचा हॉरिझॉन्टली हा ॲड करून ह्याचे ड्युरेशन मित्रांनो फुल करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन मारायचं. डन झाल्यानंतर आपल्याला जे येते पिट्सवरती जायचे. पिट्सवरती गेल्यानंतर चांगल्यावर आपल्याला जे येते व्हिडिओ पिटवरती क्लिक करायचे. व्हिडिओ पिटवरती क्लिक केल्यानंतर इथून जे येते ट्रेंडिंगची कॅटेगरीतून आपल्याला जे येते असं बघा खाली स्क्रोल करायचे. त्यानंतर इथून डायमंड झूम हा ॲड करून सिम्पली डन मारायचे. इथून ह्याचे ड्युरेशन आपल्याला जे येते 4 सेकंदपर्यंत जे फोटो असतील आपल्याला तितकं उठवून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून आपल्याला जी स्पीड जी असेल ती मित्रांनो आपल्याला 25 ठेवून घ्यायची. त्यानंतर सिम्पली डन मारून त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा जे येते व्हिडिओ पेटवरती क्लिक करायचे. बॉडी पेटवरती क्लिक करायचे मित्रांनो सॉरी. त्यानंतर जे येते ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरी जाऊन आपल्याला इथून एनवलपिंग लाईटिंग हा ॲड करून इथून जे त्याला असं वगैरे ते ॲडजस्ट करून घ्यायचे. आपल्याला फोटोपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे येते वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे. कलरच असेल तुम्हाला जे येते इथे मी जे येते पुन्हा आपल्याला इथे मी 50 ठेवून घेतलेला आहे. ते सुद्धा असं बघा 50 ठेवू शकता. नाही तर तुम्ही तुमच्या मर्जीनं कुठला पण कलर करू शकता. त्यानंतर सिम्पली डन मारून त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती असे बघा आल्यानंतर इथून जे येते पुन्हा बॉडी पीटवरती क्लिक करून ग्लो लाईनच्या कॅटेगरीत जायचे. त्यानंतर जे येते टेक्नॉलॉजी 2 हा ॲड करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन मारून इथून जे येते ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याची स्पीड मित्रांनो आपल्याला 60 ठेवून घ्यायची. डन मारून आपल्याला जे येते पुन्हा बॉडी पीटवरतीच क्लिक करायचं. बॉडी पीटवरती क्लिक केल्यानंतर क्लोनच्या कॅटेगरीत जाऊन इथून आपल्याला फ्रेगमेंट क्लोन हा ॲड करून अशा प्रकारे सिम्पली डन करायचे. त्यानंतर हे जे ड्युरेशन या फोटोवर ठेवून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून रेंज मित्रांनो 30 ठेवून घ्यायचे. त्यानंतर डन मारून त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आपल्याला जे येते पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करायचे. बॉडी पिटवरती क्लिक केल्यानंतर इथून ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन बटरफ्लाय विंग्स हा ॲड करून सिम्पली डन मारायचे. त्यानंतर जे येते पुन्हा ॲडजस्टवरती क्लिक करायचे. ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर इथून वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचे. आणि कलरसुद्धा तुम्ही तुमच्या फोटोला मॅच होईल असा ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन मारून आपल्याला जे येते त्याच फोटोच्या स्टार्टिंगला येऊन आपल्याला व्हिडिओ पेटवरती जायचं. व्हिडिओ पेटवरती केल्यानंतर स्प्लिटच्या कॅटेगरीत जाऊन मिरर 3 लेअर्स हा ॲड करून सिम्पली डन मारायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर पुन्हा 0 करून इथून तुमचे फोटो जे वर्टिकल जे असेल
तुम्ही अशा प्रकारे ते ॲडजस्ट करून घ्यायचं करून इथून जे येते त्या पुढच्या फोटोवर जायचे मित्रांनो. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करून बॉडी पिटवरती क्लिक करायचे. एल्युकेशनच्या कॅटेगरी जाऊन इथून जे येते आपल्याला रोटेशन ट्विस्ट हा ॲड करून सिम्पली डन मारायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे येते मित्रांनो स्पीड आपल्याला जे असेल ते आपल्याला अशा प्रकारे ते 40 ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन मारून इथून ह्याचे ड्युरेशन ह्या फोटोवर ठेवायचे. त्यानंतर जे येते पुन्हा आपल्याला जे येते व्हिडिओ आपल्या अशा प्रकारे मित्रांनो बॉडी फिटवरती जाऊन ग्लो लाईनच्या कॅटेगरी जाऊन इथून आपल्याला जे येते टोटेम फ्रेम हा ॲड करून सिम्पली इथून डन घ्यायचे. त्यानंतर जे येते ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे येते तुम्ही कलर तुमच्या फोटोनुसार जे असेल मग फोटोला जसं मॅच होईल तसं इथून सेट करून सिम्पली डन करून इथून जे येते तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.